आता जड आणि चेतन हा जो विचार आहे हा अंतःकरणाच्या अस्तित्वावर अवलंबून असणारा विचार आहे. जडामध्ये अंतःकरण नसतं आणि चेतन पदार्थात अंतःकरण असतं. चेतन पदार्थ स्वतःलाही जाणतो आणि दुसऱ्यालाही जाणतो. जड पदार्थ स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. याचं कारण आहे की जड पदार्थात चैतन्य नसतं असं नाही, म्हणजे आत्मतत्व नसतं असं नाही. आत्मा व्यापक असल्यामुळे जडामध्येही आत्मा आहे आणि चेतनामध्येही आत्मा आहे. पण ज्याला जाणीव म्हणतात ती जाणीव जडामध्ये बुद्धी नसल्यामुळे जाणीव नाही. आणि चेतन ज्याला म्हणतात, प्राणी, उदाहरणार्थ जीव, जीवसृष्टी, प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी, हे सगळे चेतन तत्व आहे. आता चेतना वनस्पतीमध्ये चेतना अस्पष्ट आहे, ते चेतन तत्व आहे, पण ते चेतन तत्व त्यात अस्पष्ट आहे. बाकीचे जे सूक्ष्म जीव आहेत किंवा पशुपक्षी वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्या मानाने स्पष्ट आहे, पण माणसामध्ये चेतन तत्व सर्वात जास्त स्पष्ट आहे. हा त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून जड शब्दाचा अर्थ असा की त्याच्यामध्ये अंतःकरण नसतं, त्याला जड म्हणतात, आणि म्हणून ते स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही. आणि चेतन शब्दाचा अर्थ असा की त्यात अंतःकरण आहे, आणि अंतःकरण असल्यामुळे ॲपरेटस आहे ज्ञान करून घेण्याचं. बुद्धी हे जे तत्व आहे, अंतःकरण हे जे तत्व आहे, हे त्याच्यामध्ये आहे. आणि अंतःकरण हे तत्व असल्यामुळे त्याला जाणीव आहे, आणि ह्या जाणीवेमुळे तो स्वतःलाही जाणतो आणि दुसऱ्यालाही जाणतो. आता काय आहे, वनस्पतीमध्ये वासनापूर्तीचं फक्त ते एक माध्यम मानलं जातं. आता वनस्पतीचा जो जन्म आहे, आपण वेगळ्या भाषेत बोलूया. वनस्पती हा एक जन्मच आहे. मी अनंत 84 लक्ष योनीत फिरतो असं आपण म्हणतो आपण. त्या वनस्पती हा जो जीव असेल तर त्याही योनीतून मी गेलो असलो पाहिजे. आता त्या भोगी योनी आहेत फक्त. त्या भोगी योनी असल्यामुळे झालेलं जे काही पुण्य किंवा जे पाप असेल ते पाप भोगण्यासाठी फक्त त्या योनींचा उपयोग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पुन्हा वासना नाहीत, त्यात पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही, नवीन वासनाही निर्माण होत नाहीत. फक्त ज्या वासना होत्या त्या भोगण्याचं काम त्या योनीतून, संपवण्याचं काम त्या योनीत केलं जातं. तेव्हा तिथे स्वतःला पुन्हा वासना नाही, नवीन वासना तिथे नाही, किंवा नवीन पापपुण्य तिथे नाही. उदाहरणार्थ सिंहाने कितीही क्रूरपणाने कितीही लोक ठार मारले तरी त्याला पाप लागत नाही, पण माणसाने मात्र माणसं आकारण ठार मारली तर त्याला पाप लागतं, कारण त्याला पुरेसं हे दिलेलं आहे ना. आपण म्हणतो स्पष्ट चेतन त्याच जवळ आहे, पूर्ण जाणीव त्याची विकसित झालेली आहे, त्याची विकसित झालेली जाणीव आहे. त्या विकसित झालेल्या जाणीवेला पाप काय आणि पुण्य काय हे कळतं. जिथे जाणीवच नसते तिथे जबाबदारीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्या ज्या योनी आहेत त्या नुसत्या भोगून संपवायच्या योनी आहेत. त्यामुळे तिथे हा प्रकारच नाही, पुण्यपापाचा किंवा वासनेचा प्रकारच नाही तिथे. तर जड शब्दाचा अर्थ की जिथे अंतःकरण नाही ते जड, आणि जिथे अंतःकरण आहे तिथे ते चेतन. आता हे अंतःकरण पूर्ण विकसित जिथे झालेलं आहे तर मनुष्य. असं जड आणि चेतन याच्यामध्ये फरक.